आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये आज आपण अतिशय विशेष घेणार आहोत एक विषय. रेग्युलर आपण वैष्णव सदाचार ह्या विषयावर आपण चर्चा करीत आहोत. तर म्हटलं आज थोडंसं हटके प्रवचन घेऊया. एक भाऊबंदकीमध्ये 31 वर्षाचा मुलगा वारला आणि वारल्यानंतर मी ते गाडीमध्ये बसल्यानंतर ते चिंतन मनन करत होतो की ह्या जगाला भगवंतानं असं डिझाईन केलेलं आहे की याला मृत्यू संसार सागर म्हटलेलं आहे. आणि मृत्यू संसार सागर म्हटल्यानंतर हे दुःख प्रत्येकाला भोगावं लागतं. आणि हे दुःख जसं हॉटेलमध्ये गेलात तर हॉटेलमध्ये जो मेन्यू कार्डमध्ये आहे ते तुम्हाला भेटणार आहे. तो मेन्यू कार्डच्या व्यतिरिक्त काही मागायला गेलं तर तुम्हाला कधीच भेटणार नाही. तसंच त्याच प्रकारे भगवंताने एक हे हॉटेलप्रमाणे बनवलेलं आहे. आणि हॉटेलप्रमाणे बनवल्यानंतर इथं जे मेन्यू कार्डमध्ये गोष्टी अवेलेबल आहेत त्याच गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत. पण ते मेन्यू कार्डच्या व्यतिरिक्त मागायला गेलं तर तुम्हाला ते कधीच भेटणार नाही. तसंच या भौतिक संसाराला भगवंतांनी म्हणतात जन्म मृत्यू जरावे आधी दुःख दोषानम दर्शनम. की अर्जुना इथं 4 गोष्टी त्याच्या जीवनात फिक्स येतात. कोणत्या? जन्म, ज्याचा जन्म झाला. जसं आपण एखादं औषध घेतो त्या औषधाबरोबर मॅन्युफॅक्चर आणि एक्सपायरी डेट असते. त्याच प्रकारे नीतिशास्त्र म्हणतं की मनुष्याचा जन्म पहिली गोष्ट त्याच्या जीवनात 5 गोष्टी निश्चित असतात. त्याला तुम्ही आम्ही नाही बदलू शकत. गर्भ अवस्थेमध्ये पहिली गोष्ट आयु. तो किती आईच्या पंचस्थानी ज्या आईच्या गर्भात असतो जेव्हा जन्म घेतो त्याचं आयु फिक्स असतं. त्याला तुम्ही आम्ही बदलू शकत नाही. त्याच्यानंतर आयुनंतर त्याच्यानंतर वित्त. वित्त म्हणजे धन. हे धन त्याच्या जीवनात फिक्स असते. त्याने किती प्रयत्न करा. जसं काही जण काही करत नाहीत. जसं माझ्या गावात एक उदाहरण आहे. एका मुलगा रोज एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरी दूध टाकायला जायचा. जाता जाता त्या पोलीस अधिकाऱ्याला एकुलती एक पोरगी होती. दिसायला सुंदर होते. त्या दोघांचं प्रेम झालं. पळून गेले. ते लग्न केलं. लग्न झाल्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याला 25 एकर जमीन, 3 बंगले परभणीमध्ये. आणि आता भाऊ हा दूध टाकणारा जावई घर झाला, एक मुलगा झाला. म्हणजे प्रकृती काय करते, कोणाला कुठे काय धन देईन. आणि आजच एक बातमी ऐकली, वाशिमचा कोणतरी मोठा व्यक्ती तर खूप दान धर्म करायचा आणि आता तो रस्त्यावर आलेला आहे. म्हणजे प्रकृती तुम्हाला धन किती देणार आहे, किती काढून घेणार आहे हे नित्य फिक्स आहे. त्याच्यानंतर आयु, वित्त, धन. त्याच्यानंतर नाही विद्या. विद्या ही किती काही प्रयत्न करा. काही मुलांना खूप शिकवावं लागते तरी त्याचे घुसत नाही. काही जन्मातच एवढे हुशार असतात. आणि 3 गोष्टी झाल्या. 4थी गोष्ट आहे तुम्ही तुमचा परिवार चूज करू शकत नाहीत की हे माझे आई वडील आहेत, हे माझी बायको आहे, हे नाही. बायको तरी आपण चूज करू शकतो, नवरा बायको चूज करू. पण आई वडील मला हेच आई वडील पाहिजे, श्रीमंत पाहिजे, काळे गोरे पाहिजे, तुम्ही नाही. ते बाय प्रकृतीच्या कर्मानुसार तुम्हाला ते भेटत राहतंय. आणि शेवटी निधनम म्हणजे मृत्यू हा फिक्स आहे. तर ह्या चक्रामध्ये फसत असताना आपल्याला भगवंत म्हणतात की जन्म झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या स्टेप आहेत. आणि त्या स्टेपमध्ये तो सुखाची अपेक्षा करत असतो ह्या अवस्थेमध्ये. आणि ह्या वस्तूपासून, धनापासून, ज्ञानापासून, व्यक्तींपासून किंवा त्याला राहिलेल्या आजूबाजूच्या वातावरणातून सुख शोधण्याचा प्रयत्न होतो. पण सुख भेटते. पण त्याला सुख किती भेटते? थोडंसं सुख भेटते. पण त्या सुखाबरोबर जास्त दुःखच भेटते. जसं रेल्वेचा डब्बा असतो, इंजिन आणि रेल्वेच्या डब्यामध्ये जेवढं अंतर असतंय, जेवढे इंजिन ओढतात तेवढ्या त्या डब्याच्या दोन्ही पेसमध्ये जेवढी जागा तेवढं सुख आपल्या जीवनात भेटत असते. पण त्याला आपल्याला संघर्ष करावा लागतो. म्हणून आपल्या जीवनाचं दुःखाचं कारण काय हे आपल्याला शोधणं महत्त्वाचं आहे. आणि ह्या जन्ममूर्ती जरा व्याधीतून आपण कसं सुटलं पाहिजे. कारण ह्या 4 गोष्टी अशा आहेत त्याला कोणी टाळू शकत नाही. जन्म झाला, त्याच्यानंतर जरा. आता तुम्ही किती इच्छा करा मी जवान राहू शकतात का? केस काळेचे पांढरे होतात, वार्धक्याला जातो माणूस. व्याधी, इच्छा नसताना आजार येतो. आणि व्याधी झाल्यानंतर मृत्यू. हे श्रीमंत राहू, गरीब राहू, काळा राहू, गोरा राहू, ज्ञानी अज्ञानी बघत ना, तो सर्वांना समान लागू आहेत. त्याला कोणी टाळू शकत नाही आणि कोणाला त्या नको ह्या 4 गोष्टी. पण तरी त्याच्या जीवनात न सांगता आपोआप नॅचरली इन बिल त्याच्या लाईफमध्ये त्याला ते येऊन जाते. म्हणून आजचं प्रवचनाचं टायटल असेल की माझ्या दुःखाचं कारण काय. मला सुख कमी भेटतंय आणि त्या सुखासाठी माझे प्रयत्न काय. आणि त्या प्रयत्नामध्ये आपण नाही का जीवनाची बाराखडी पाहूया, जीवनाची अंताक्षरी पाहूया
किंवा जीवनाचे मूळ अक्षर पाहूया. जसं मी आल्यानंतर प्रवचनाला आल्यानंतर मी हे इथलं ते लहान मुलांचं हे बघत होतो, बऱ्याच वेळा बघत असतो. बघितल्यानंतर मागच्या वेळेस पण मी थोडं बघितलं, तर आज मी म्हटलं की ह्याच विषयावर आपण प्रवचन करूया. लहान मुलाला आपण शिकवतो कशासाठी? अरे तुला अक्षरांची ओळख होईल. मग अक्षराची ओळख झाली, 22 स्टेप असते त्याची. मग अक्षराची ओळख झाल्यानंतर तो पुढे मोठे अक्षर वाचतो. मग हळूहळू तो बालवाडीतून नाही का फर्स्ट स्टँडर्डला पहिलीला जातो, दुसरी तिसरी, मग 10वी 12वी ग्रॅज्युएशन करून त्याला एक विद्या प्राप्त होते. आणि मग तो त्याला व्यावहारिक ज्ञान कसं प्राप्त होईल, आणि मग तो व्यवहारातून पैसा धन कसं अर्जन करेन, आणि धन अर्जन करून पोटाची खळगी कशी भरेन, आणि त्याच्यामध्ये तो इंद्रिय तृप्ती करून त्याच्यामध्ये तो सुख शोधत असतो. ह्याच 12 खडीना बरोबर त्याची सिक्वेन्स ते. पण आपण ह्या 12 खडीला वेगळ्या अँगलनं पाहूया की ही 12 खडी जर मनुष्य ती 12 खडी समजून त्याला भौतिक जगाची विद्या आणि पोट भरण्याची कला करते. पण ही जर 12 खडी आपल्या जीवनात आपण समजले, हे अक्षर जर आपल्याला कळाले, तर या अक्षरातून आपल्याला साक्षात्कार होऊ शकतो. याला म्हणतात भागवतामध्ये अपवर्ग. वर्ग असतो जे शिकवतं, पण अपवर्ग म्हणजे तुम्हाला किती प्रयत्न करा सुख शोधण्याचे, पण त्या सुखामागे दुःखच तुम्हाला जास्त भेटतंय, याला म्हणतात अपवर्ग. आणि त्या अपवर्गातलं पहिलं अक्षर जे आहे प, दिसलं असेल की त्या सुखासाठी आपण परिश्रम करतो, खूप काबड कष्ट करतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशासाठी जातो जॉबला? इथून SMBTला जातो, प्रभूजी मुंबईला जातात, कोणी लोकलनं जात आहे, किंवा प्रभूजी MSCBमध्ये कंपनीमध्ये. किती विचार करा, दिवसाच्या 24 तासामध्ये 10 तास त्याला धन अर्जित करण्यासाठी परिश्रम करावं लागतात. बरं, परिश्रम किती लेवलचं असतंय? 3 लेवलचं परिश्रम असतंय. पहिलं म्हणजे शारीरिक परिश्रम. सकाळी झोपेतून रात्री 12 वाजता झोपा, सकाळी तुम्हाला लवकर उठावंच लागतं. उठल्यानंतर थंडीच्या दिवसात तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं. इथं तर लकीली ट्रॅव्हलिंग कमी असते, पण 2-1 तास ट्रॅव्हलिंगमध्ये जायचं म्हणलं तर जीवाचं हेऊन जातं. पण काय आशा राहते की मी जर नाही गेलो टायमावर तर मला सॅलरी कसा भेटा, आणि सॅलरी नाही भेटला तर माझं जीवनयापन करेन, आणि जीवनयापन नाही भेटलं तर मला जे सुख पाहिजे ते भेटणार नाही. पण त्या थोड्याशा सुखासाठी त्याला परिश्रम एवढं करावं लागतं. मग ट्रॅव्हलिंग गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर बॉस असा स्माइलिंग नाही करत की या तुम्ही आलात. रोज तुम्हाला त्या बॉसचा चेहरा पाहिला की असं लटकून जात आहेस. लोक म्हणतात प्रभूजी रविवारी एवढा फास्ट निघून कसं काय जातो, सोमवारी नका नकोशी वाटते. असं होतंय ना परिश्रम. म्हणून सोमवारी जेव्हा गेलं की त्याचा चेहरा आपला तो चेहरा पाहतो एकूण्या काजा, आणि कामाचा लोड, आणि तिथे म्हणजे तुमची हॅरेसमेंट खूप केल्या जाते, मेंटली आणि फिजिकली ट्रेसेस. आजकाल तर एवढं तुम्हाला हे केलं जाते का, तर थोडीशी लक्ष्मी भेटन आणि मला थोडंसं सुख भेटन. आणि त्या परिश्रम करता करता अख्खं जीवन त्याच्यामध्ये जातं. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत त्याला एक शब्द वापरतात, मुडा. मुडा म्हणजे काय? मूर्ख व्यक्ती. त्याला एखादा मोबाईल देता खेळायला, शांत बसेल थोडं. मूड पर्सन हा कष्ट करण्यामध्ये जातो, पण त्याच्या जीवनाचे ध्येयच काही कळत नाही. जसं तुम्ही धक्क्यावर जा. सकाळी आता मुंबईला कधीच गेलात ना, माझा बराच वेळा लोक इकून तिकडं पळतात, इकून तिकडं पळलं. कशाला पळतात कळतच नाही. तिकून पळतो, ते लोकल धरण्यासाठी जीव धडपड करतो. कोणाला त्याला विचारलं, हे थांब, तुझ्या जीवनाचा उद्देश काय? तो म्हणतो माझ्या जीवनाचा उद्देश आहे लोकल कशी भेटेल मला. प्रत्येकाचा जीवनाचा उद्देश वेगळा वेगळा असू शकतो. तसं आपण परिश्रम करतोय, डबा घेऊन जातो. जसं मी कंपनीत जायचो, मला वाटायचं रोज सकाळी उठले की डबा घेऊन जायचा. दिवसभर त्या बॉस नाही का असा भनभन करायचा. संध्याकाळी जाण्याचा टाईम होता, येण्याचा टाईम माहीत नव्हता. सकाळी पण रात्री घरी जाऊन नुसतं झोपायचं, टिफिन घेऊन रोज हे चेहरे बघायचे. काय जीवनामध्ये काय बुवा, उद्या लग्न झालं, बायको येईल बाबा, 2-4 दिवस सुख वाटन, नवऱ्याला बायकोला आनंद, त्याच्यात लेकरं होते त्यांची कटकट. अरे पुन्हा रोज टिफिन घेऊन जायचे. याच्या पलीकडे जीवन आहे का नाही? सुख कमी भेटते, पण दुःख सुखाबरोबर दुःख जास्त भेटतंय. आणि तरी आपण अपेक्षा करतो. आणि ह्या जगातलं सुख कसं आहे माहिती आहे का? चिंगम सारखं आहे. पहिल्यांदा ते तोंडात टाकलं की बरं वाटतंय, नंतर ते कशाला कामाला येते? बबल्स फोडण्यासाठी. तुम्ही खेडेगावात कधी ऑब्झर्वेशन केलं असेल ना, तर रस्त्याला कुत्रे नाही का ते हाडूक चगळत राहतात. कशामुळं? त्याला वाटतं मी एवढं चगळं ना मला पोट भरेल. पण त्याला भेटते का? ते परिश्रम करत राहतो दाताना, नाही भेटत, पोट नाही भरत.
उलट त्याच्या दाताचं रक्त येऊन त्याला ते गोड लागत होतं. तसंच आपलं जीवनाचं आहे. आपण नाही का ते हार्ड चगळायचं काम करतो, पण सुख कमी भेटतं आपल्याला. तो जसं ते गव्हाच्या भुशाला किती कुठलं गहू नाही भेटत, उलट आपल्याला काय भेटतं त्यातून एनर्जी निघून जातं. दुसरं उदाहरण देते, तुम्ही कधी रेगिस्तानमध्ये जर पाहिलं असेल, ते उंट असतात ना, उंटाला जर भुकलं ते निवडंगा एक वनस्पती, काटेळी असते वनस्पती, पण ती वनस्पती तो खातो, त्याला टोचतं, ते दाताला किंवा जिभेला टोचतं, पण त्याला आनंद कसं काय भेटतो माहिती आहे? त्याच्या दातातून आणि त्याच्या जिभेतून जे रक्त येतं त्याला ते गोड लागत राहते, पण ॲक्च्युली ते आनंद नाही भेटत, त्याला दुःख भेटतं. नंतर जेव्हा तो खाणं बंद करतो तर त्याच्या तोंडाची वेदना त्याला कितीतरी सहन करावं लागते. तसंच आपण थोड्याशा सुखासाठी एवढे परिश्रम करतो, आणि ते परिश्रम करता करता आपलं अख्खं आयुष्य निघून जातो. विचार करा, 60 वर्षामध्ये 30 वर्षे आपले 10 तास काम केलं तर 28 ते 29 वर्षे तुमचे कामात जातात. राहिले किती? 31-32 वर्षे. 32 वर्षामध्ये 5 वर्षे तुम्ही तुमच्या बालपणाचे काढा, किती गेले? किती राहिले? 27 वर्षे. 27 वर्षामध्ये तुम्ही 7 घंटे झोपा, 7 मिनिमम, 8 घंटे, 7 झटले तरी 25 वर्षे निघून जातात. राहिले किती तुमच्याकडे? 2 तास. 2 वर्षे. 2 वर्षामध्ये तुम्ही मोबाईल खेळतात, जेवण खावण, नातेवाते, गोप्यामध्ये तुमच्याकडे वेळ किती आहे? नुसता परिश्रम, ह्या परिश्रममध्ये तुमचं जीवन निघून जात आहे. आणि त्या परिश्रमानंतर काय येतंय? सेकंड पी नंतर फ येते, फेस येतो. फेस एवढा येतो की आता मला हे जमा करण्यासाठी, आता मला काय घेतलं, सॅलरी वाढेल, प्रमोशन्स होईल, किंवा इन्क्रीमेंट वाढेल, ती जी गाजर दाखवल्या जाते. जसं कुंभार काम काय करतो, एखादं गाडो काम करीत नसेल ना, चालत नसेल ना, तो कुंभार एक चांगली गोष्ट करतो माहिती आहे का? असं लांब दांडा घेतो आणि त्या दांड्याच्या समोर एक दोरी बांधून त्याला 2 गाजरं लटकवतो, आणि लटकवल्यानंतर त्याच्या तोंडापासून अर्धा फूट किंवा अर्धा फुटापेक्षा कमी ठेवत राहतो. गाढवाला काय वाटतंय की मी 2 पाऊल चाललं ना मला ते गाजर भेटतील, 2 पाऊल चाललं की मला गाजर भेटतील, आणि असं करता करता ते अंतर पार करून शेवटपर्यंत त्याला ते गाजर भेटत नाही. ते चालण्यासाठी परिश्रम करत राहतो, आणि त्याच्यावर ओझं असतंय, पण त्याला आशा काय राहते, अरे मला थोडं भेटलं ते गाजर भेटेल बरं. माहिती आहे का? गाजर नाही भेटत त्याला. तसं आपल्याला वाटते आशा राहतात, आणि त्या आशापायी आपण एवढे परिश्रम करतो, आपल्याला वाटतं नाही ही गोष्ट केली ना मी आनंदी होईल, बरं ही घेतली की आनंदी होईल. म्हणजे कोणी गाडी घेतली की थोडी खुजली सुट्टी, गुदगुल्या, मग कोणी घर बांधलं खुजली म्हणजे गुदगुल्या, असे एक गुदगुले असतात. पण त्या गुदगुल्यानं आनंद नाही, थोड्यापुरतं थोडं भेटते. आणि हळूहळू एवढं परिश्रम केल्यानंतर सेकंड येते, फेस येते. जसं तुम्ही कधी खेडेगावात पाहिलं असेल, बैल नाही का, आता हे शेतकरी वर्ग आपलं ऊसाच्या गाड्या असतात ना, ते बैल वाढतात, त्याच्या तोंडातून फेस येतो. तसंच आपण कष्ट करून आपल्या तोंडातून फेस येतो. कशासाठी? ह्या सगळ्या मालमत्ती संपत्ती जमा करण्यासाठी. आणि फेस केल्यानंतर तिसरं आहे ब केला तर ते सगळं जमा केलंय, आणि जमा केल्यानंतर त्याच्यामध्ये बंधन राहतात. काय बंधन येत आहे की बघा, आनंद घ्यायचा असतो आपल्याला, पण पहिले स्टेप कशी असते, पहिल्यांदा खूप आनंद घ्यायचा असतो, पण 2 कारण असतात. एक तर काय, पैसा नसतो आणि वेळ नसतो, बरोबर. खूप एन्जॉय करायचे असते, पैसा कोणी देत नाही घरचे, आणि वेळ पण नसतो. दुसऱ्यांदा स्टेप कशी असते, पैसा नसतो. दुसऱ्यांदा स्टेप काही, ती नोकरी लागते, नोकरीनंतर पैसा येतो पण वेळ नसते. आणि तिसऱ्यांदा काय होते, पैसा बी येतो, वेळ बी असते, पण शरीर साथ देत नाही. आणि मग हे सगळं जमा केल्यानंतर बंधनामध्ये अटकतो, आणि त्या वस्तूंमध्ये तो विचार करतो, हे घर माझं आहे, ही वस्तू माझी आहे. याच्यामध्ये तो एक मोहमायामध्ये तो अटकत राहतो, आणि चिखलाच्या दलदलमध्ये असा फसत जातो. जसं एक माकड होतं, रस्त्यानं जात होतं, त्याला कुतूहल होतं, उत्सुकता काय होती, डांबर, उन्हाळ्याच्या दिवसात डांबर पगाळलेलं होतं, आणि पगाळल्यानंतर त्याला उत्सुकता होती की अरे काहीतरी स्पेशल आहे. तो काय करतो, एक हात असा चिटकवतो, चिटकल्यानंतर त्याला बरं वाटतं, अरे बटल्यानंतर ते हात निघत नाही, तर दुसरा हात त्याला लावतो, दोन्ही हात चिटकतात.
आता निघायचं तर काय करायचं बा, दोन्ही हाताचे तो काय करतो, आपला पाय काढतो, लावतो, पाय बी चिटकून जातो. मग तिन्ही अटकल्यानंतर दुसरा तो शेवटचा पाय तो बी लावतो, तो दोन्ही हातपाय त्या डांबराला त्याचे चिटकून जातात. चिटकून गेल्यानंतर काय होतंय, तो विचारतो याच्यातून कसं तरी निघालं पाहिजे, तर लगेच पोट लावतो, पोट बी चिटकून जाते. तसं आपल्या संसारामध्ये आपण नाही का बंधनामध्ये ही गोष्ट केली की त्याच्यात अडकून पडत राहतो. एक जिम्मेदारी असं, पहिले लग्नाच्या पहिले बुवा आपल्याला डिग्री घ्यायची, हां डिग्री घेतली, ते बंधनातून मुक्त झाले की आता मुक्त झालो मी. आता जे शाळेतले पोरं म्हटले ना, प्रभूजी आता आम्ही शाळेतून सुटून आता कॉलेजला जाणार, कॉलेजमध्ये गेले आम्ही मुक्त होणार. काही कपडे बदलतात, बाकी काही बदलत नाही. पहिले हाफ चड्डी असतात, फुल पॅन्ट. उत्सुकता बघा ना, माणसाची सिक्वेन्स कशी वाढते. लहानपणी काय असतं त्याला माहिती आहे का, पिंकू ग्रायपल वाटर. लहानपणी पिंकू ग्रायपल वाटर असते. नंतर हळूहळू थोडासा वरती येतो की मग तो काय घेतो, पिंकू ग्रायपल वाटर नंतर काय घेतो, बोर्नव्हिटा घेत असतो. त्याची लेवल वाढली, बोर्नव्हिटा वाढल्यानंतर हळूहळू थोडासा मोठा झाला की फ्रुटी प्यायला चालू होतो. फ्रुटी नंतर थोडासा मोठा होतो की कोकाला प्यायला चालू करतो. आणि कोकोकाला पेता पेता वरती नंतर बिस्लेरी पाणी चालू करतो, सोडा चालू करतो. नंतर रम विस्कीमध्ये जातो आणि शेवटी तो सलाईन बॉटलीवर जातो. हे जीवनाची आपली सिक्वेन्स आहे. म्हणून ती बंधनं आपण हळूहळू आपण हे अवस्था होती. आणि शेवटी मुद्दा असा आहे की बंधन हे या गोष्टीमध्ये आपल्याला बाहेर निघायच्या ऐवजी काय होतंय, आपलं आयुष्य शाळेतून गेल्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर फ्री, पण कॉलेजमध्ये डिग्री घ्यायचं टेन्शन, त्या अटकून जातो. अरे मी आता डिग्री झाल्यानंतर आपल्याला वाटतं नाही मी काय करेन, मला नोकरी लागली ना मी मुक्त होऊन जाईन. नोकरी लागती, आता मी मुक्त झालो, पण नोकरी गेल्यानंतर तिथं पाहिलं वेगळं प्रेशर. त्याला वाटतं आता नोकरी सुख नाही भेटत, लग्न करून सुख पाहूया. हां, मग लग्न करतो. लग्न अशी गोष्ट आहे माहिती का, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहातून मनुष्य सुटू शकतो, सूर्यग्रहणातून सुटू शकतो, पण पाणीग्रहणातून कोणी सुटू शकत नाही. जो एकदा पाणी ग्रहण करतो तो सहजासहजी सुटू शकत नाही. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की बंधनं, आणि मग तो लग्न केले की हळूहळू त्याला परिवार त्या बंधनामध्ये तो अटकत राहतो. आणि बंधन केलं, त्या वस्तू जमा केल्या, त्या बंधनात अटकल्यानंतर तिसरी गोष्ट येते, भय राहते. आता मी एवढं जमा केलंय, भय येते तिथं. भय हे कोणी घेऊन तर जाणार नाही, मग त्यासाठी तो सिक्युरिटी करतो. कोणती सिक्युरिटी करतो, इन्शुरन्स पॉलिसी काढतो पैशाची, किंवा माझ्या परिवाराला तेच सिक्युरिटी, किंवा आपल्या घराला कंपाऊंड करतात. तुम्ही किती सिक्युरिटी करता, तुम्हाला किती भय राहत आहे. कोणतं भय राहतं, मुलांच्या करिअरचं भय राहत आहे, स्वतःच्या हेल्थचं भय राहतं, नातेवाईकाबद्दल चिंता करतो. म्हणजे नेहमी जीवन भयग्रस्त जीवन जगत असतो. आणि अख्खं भयग्रस्त अवस्था चिंतनामध्ये त्याला सुख भेटण्याच्या ऐवजी आपल्याला काय भेटते, दुःख भेटते. भय का निर्माण होतंय, आचार्य त्याचे 3 स्टेप सांगतात, 4 स्टेप. ते म्हणतात आसक्ती हे काय करते, आसक्ती तुम्हाला चिंता करायला होते. आसक्ती तुम्हाला चिंता करायला होते. चिंतनामुळं काय होतंय, चिंता करतात ना, त्या चिंतनामुळं तुम्हाला भय वाटते, अरे कसं व्हायचं, काय व्हायचं. आणि त्या भयामुळं त्याला काय भेटते, दुःख भेटते. 4 स्टेप लक्षात आल्या. फर्स्ट अटॅचमेंट. अटॅचमेंट नंतर काय होतंय, तुम्ही चिंतनामध्ये लागतात. आणि चिंतनानंतर काय होतंय, चिंतनामुळं भय होते, आणि भयामुळं तुम्हाला काय होतंय, दुःख निर्माण होते. म्हणून ह्या 4 स्टेप आहे. तर आचार्य म्हणतात ह्या 4 गोष्टी तर हे काय येतं, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे चिंताच्या ऐवजी जे पहिलं काय, डिटॅचमेंटकडे जा, अनासक्तीकडे. अनासक्तीतून काय करा, चिंतन. अनासक्ती कुठून येईन, चिंतनाकडून येईन. आणि चिंतनामुळं काय होईल, निर्भयता येईल. निर्भयतामुळं सुखाची प्राप्ती होईल. म्हणून इथे जे भय दिलंय मनुष्य, बघा तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, चिमणी 2 दाणे खाते पण तिला किती भय राहते, ती इकडं तिकडं बघत राहते, भयग्रस्त. कुत्रं बघा, गाई बैल घ्या, प्रत्येक जण जीवात्मा इथं भयग्रस्त आहे. आणि सगळ्यात मोठं भय कोणतं माहिती आहे का, कोणतं असेल भय, मृत्यू आहे सगळ्यात मोठं भय. म्हणून त्या भयाला आपण घाबरत राहतो. आणि भय झाल्यानंतर शेवटी येत आहे मृत्यू, यम. भयाच्या नंतर मृत्यू, आणि मृत्यू हा दुःखाला जातो. आणि मृत्यूनंतर शेवटी काय येत आहे,
जर ते प गेल्यानंतर मूर्तीनंतर शेवटी काय येते? यम. यम लोकात जात आहे. म्हणून आचार्य सांगतात की प फ भ भ म य ह्या अपवर्गातून तुम्ही मुक्त झाले पाहिजे. त्या बाराखडीमुळे तुम्हाला जीवन जगण्याची कला भेटते. पण ही जर अंक तुम्हाला कळाले की मी प नंतर फ केलं, परिश्रम केले, परिश्रम नंतर फेस येतो आणि फेस जमा वस्तू केल्यानंतर बंधनास अटकतो, बंधनामुळे भय राहत आहे, भयामुळं मृत्यू येतो आणि मृत्यूमुळं मी यमलोकाची प्राप्ती करतो. म्हणून आचार्य सांगतात आपल्याला ह्या अपवर्गाच्या पलीकडे आपण उचललं पाहिजे. आणि जी आपली आध्यात्मिक चेतना आहे, जी विकसित चेतना आहे, ते आपण नाही का भगवंताची संबंधी जेव्हा स्थापित करू तेव्हा आपल्याला खरं सुख, समाधान, शांती प्राप्त भेटू शकते, ना की या भौतिक जगाच्या वस्तू आणि व्यक्तीमुळे भेटू शकते. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात की जर सुख आणि आनंद कुठं आहे, जसं तुम्ही भगवंत जसं लोखंड असतं, लोखंड जर ते अग्नीच्या संपर्कात गेलं तर ते लाल होतं, पण तेच लोखंड जेव्हा बर्फात गेलं तर काय होतंय? थंड लागत राहते. वस्तू तीच आहे, पण ती कोणाच्या संपर्कात गेली तसा त्याचा प्रभाव होतो. त्याच प्रकारे आपण या भौतिक संसर्गामध्ये राहिलं तर आपल्याला सुख कमी भेटण्याच्या ऐवजी दुःखच भेटते. आणि इथेच आपण वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये ट्राय करत राहतो सुख भेटल भेटल भेटल, पण सुख भेटण्याच्या ऐवजी भगवंत म्हणतात जसं हॉटेलमध्ये तुम्ही भोजनालयामध्ये गेले तर भोजन भेटल, त्याच्यानं मदिरालयामध्ये गेले तर मदिरा भेटन, पुस्तकालयामध्ये गेले तर पुस्तकं भेटन. एखादा म्हटला पुस्तकालयामध्ये जाऊन मागितलं मला अहो मला भोजनाची प्लेट द्या, तर कोणी देईल का? नाही, येडा म्हणते ना. मदिरालयाच्या दुकानात गेले तुम्ही, मदिराला आहे, त्याला म्हटलं पुस्तक द्या तर तो म्हणून येडा आहे. जिथं मदिरा आहे तिथं मदिरा भेटणार, भोजनामध्ये भोजनालय भेटेल, ग्रंथालयामध्ये ग्रंथ भेटतात. त्याच प्रकारे भगवंत म्हणतात इथे दुःखाला माशी शाश्वतम, इथे केवळ तुम्हाला दुःखच भेटणार आहे. म्हणून जर सुख पाहिजे असेल, तुम्हाला आनंद प्राप्त करायचा असेल तर आपल्याला पहिली दोन गोष्टी समजणं महत्त्वाचं आहे. एक तर आपल्या दुःखाचं कारण आणि दुसरं त्या दुःखातून मुक्त होऊन कसं व्हायचं, तर त्याला भगवद्गीता हे माध्यम दिलेले आहे. आणि त्या माध्यमातून असं सांगितलं जाते की तुम्ही जेव्हा भगवंताशी संबंध स्थापित करतात, त्यांची भक्तीशी संलग्न होतात, तर तुम्ही तुमच्या जीवनातली खरी सुख, शांती, समाधान प्राप्त करू शकतात की जी भौतिक जगातल्या अशी कोणती गोष्ट आहे ती आपण विकत घेऊ शकत नाही, तर ती वस्तू आहे ते सुख. आणि ते सुख कुठं भेटन? सहज सोपं आहे, भगवंताची भक्ती. आणि भगवंताची भक्ती कुठे भेटन तुम्हाला? हे भगवद्गीता जो ग्रंथ आहे. म्हणून आपल्या जीवनात तीन गोष्टी पाहिजे: जगदीश, जगत आणि जीव. जीवात्मा म्हणजे आपण कोण आहेत? जीवात्मा आहेत आणि या जगामध्ये राहतो. आणि या जगात राहताना आपल्याला कोणाशी संपर्क करायचा आहे? जगदीशाशी करायचे. 3G. कोणते 3G? जीव, त्याच्या जगतमध्ये राहतो, जीव तर जगामध्ये राहणार आहे, पण जगदीशाशी जेव्हा संपर्क करतात ना तुम्ही जीवाने, तर तो आनंद येऊ शकतो. पण त्या जीवाने जगदीशाशी संपर्क करण्याची जगताशी संपर्क ठेवला तर त्याला काय होईल? दुःख भेटेल. पण त्यानं जगदीशाशी संबंध स्थापित केला तर त्याला आनंद भेटेल. निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, चॉईस आपल्याला आहे. म्हणून ह्या जगामध्ये तर शेवटपर्यंत आपल्याला प्रयत्न, ते याचा अर्थ हे नाही की बा तुम्ही सगळं कामधंदे सोडा आणि वरती मंदिरात चला. नाही, तुमच्या संसारात राहून तुम्हाला मुलाबाळांना सांभाळताना, जॉब करताना, बिझनेस करताना, तुम्ही जे काही करता ते करताना केवळ आपल्याला भगवंताशी संबंध स्थापित. आणि भगवंताकडे जाताना कसं करताना भगवंताकडे जाण्याचा मार्ग काय? अतिशय साधा सोपा आहे, भक्तीचा मार्ग. भक्ती म्हणजे काय? भगवंताला प्रेममयी सेवा करणं. 4 गोष्टी करायच्या, 4 गोष्टी नाही करायच्या. ABCD. A फॉर असोसिएशन. रेग्युलर तुम्ही ह्या सत्संगामध्ये या, तिथं गेल्यानंतर नॉलेज घ्या. असोसिएशन, भक्ताच्या संघात राहताना तर तिथे निंदा नाही आहे, द्वेष नाही, कोण्या वस्तूवर आधारित संबंध नाहीत, तर प्रेमाचे भगवंत केंद्रबिंदू असल्यामुळे सगळेजण प्रेमान राहतात. म्हणून पहिलं असोसिएशन घ्या. त्या भक्तीमध्ये टिकून राहण्यासाठी, त्या असोसिएशनमध्ये टिकून राहण्यासाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुमची इम्युनिटी जर चांगली असेल तर तुमचं शरीर काय राहील? चांगलं. पण तुमची इम्युनिटी खराब झाली तर तुम्ही काय करता? रोगग्रस्त होतात. तसं तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग, कम्युनिटी जर स्ट्रॉंग असेल
तुम्ही ज्या कम्युनिटीमध्ये स्ट्रॉंग असाल तर तुम्हाला भौतिक जगाचा प्रॉब्लेम. म्हणून आपली जर बॉडी स्ट्रॉंग करायची असेल तर इम्युनिटी डेव्हलप करावं लागेल. आणि आपल्या चेतनेला विकसित करायचं असेल तर आपल्याला कम्युनिटीमध्ये जी आपण कम्युनिटी भक्त समाज कम्युनिटी आहे तर त्याच्यामध्ये आपण जर स्ट्रॉंगनेस केला, मजबूतीने सहभाग घेतला तर भौतिक जगाचे कोणतेही प्रलोभन, कोणतेही सिच्युएशन त्याला विचलित करू शकत नाही. म्हणून एकीचं बळ हे खूप महत्त्वाचं असतं. एकटे भक्ती करायला जाता तुम्ही जास्त दिवस नाही करणार, पण तुम्ही एकत्र राहून जेव्हा करता तेव्हा तुम्ही चांगलं करू. म्हणून आपल्याला इम्युनिटी आणि कम्युनिटी ह्या दोन्ही आपल्याला सोबत ठेवणं महत्त्वाचं आहे. म्हणून पहिलं असोसिएशन, दुसरं बी फॉर बुक्स हे जे प्रतिपादन दिलेलं आहे. एक चॅनल बघायचं तुम्ही डेली, BBC चॅनल. BBC म्हणजे काय? भगवद्गीता, भागवतम आणि चैतन्य चरितामृत. तुम्हाला वाटलं असं दुसरं चॅनल प्रोजेक्ट नाही. BBC मीन्स भगवद्गीता, भागवतम आणि चैतन्य चरितामृत. हे दिवसातून 24 तासातून जेव्हा तुम्हाला वाटलं 5 मिनटं 10 मिनटं झोपण्याच्या पहिले वाचा. समजलं नाही तरी चालेल पण वाचा. बुक्स वाचल्यानंतर काय होतं, तुम्ही कन्व्हिन्स तुम्ही होता नॉलेजबद्दल आणि तुमचा जो फाउंडेशन आहे भक्तीचा तो खूप क्लिअर होऊन जाईल. तुम्हाला या जगातली कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही. जसं तुम्ही कॉलेजमध्ये प्रोफेसर आहात, बरेच जण इथं तुम्हाला तुम्ही मुलांना क्लासेसमध्ये शिकवतात पण घरी जाऊन त्यांना स्टडी पण देतात, अरे तुम्ही स्टडी करून या. तसंच आपण इथे क्लासेस अटेंड करतो, प्रवचन अटेंड करतो, पण घरी जाऊन तुम्ही काय करा, गीता आणि भागवताचा स्टडी केला पाहिजे. त्याच्यानंतर बी नंतर काय होईल, सी फॉर चॅन्टिंग. तुम्ही डेली चॅन्टिंग करा, जप करा आणि जप केल्यानंतर हळूहळू तुम्हाला तुमच्या जीवनातली जी निगेटिव्ह आहे ती निघून जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये जी पॉझिटिव्ह आहे. जप करण्याचा फायदा काय माहिती आहे का? जी नकारात्मक शक्ती आहे ती निघून नाही का सकारात्मक एनर्जी तुम्हाला भेटते. आणि दुसरं तुम्हाला डिसिजन मेकिंग पॉवर तुम्हाला भेटते. जरी ट्रेस आला, एन्झायटी आली तर महामंत्र तुम्हाला खूप मदत करतो. पण तुम्ही जेव्हा सिन्सिअरली तेव्हा जप करताना, राधानाथ महाराज आमचे गुरु महाराज नेहमी सांगतात की भौतिक जगामध्ये ज्या समस्या आहेत ना त्याला भौतिक उत्तर नाही आहे, तर भौतिक समस्याला आध्यात्मिक उत्तर आहे. ते म्हणतात मटेरियल प्रॉब्लेमला मटेरियल सोल्युशन नाही आहे, तर मटेरियल प्रॉब्लेमला स्पिरिच्युअल सोल्युशन आहे. आपण त्याचा सहारा घेतला आहे. आणि स्पिरिच्युअल सोल्युशन काय? हरिनामाचा जप आपण केला पाहिजे. 1 माळा करा, 2 माळा करा, जेवढं तुम्हाला जम करते तेवढं तुम्ही हळूहळू तुम्हाला ते एक जीवनामध्ये चेंजेस होईल आणि तुमच्या लाईफमध्ये कधी इम्प्रूव्हमेंट झाले तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आणि सगळ्यात शेवटी ABCD म्हणजे डाएट. जे भगवंताने आपलं जे काही तुमच्या घरामध्ये प्रत्येकाला खायला आवडतं आणि तर ते भक्तीचा सोपा मार्ग आहे, काही जास्त नाही. काय तर तुमच्याकडे जे काही होतं भगवंताला पहिलं भोग लावा, नैवेद्य, आणि ते प्रसाद म्हणून स्वीकार करा. नुसता प्रसाद जरी खाल्ला तुम्ही तरी तुम्हाला भगवत प्राप्ती होऊ शकते. तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. ह्या 4 गोष्टी करायच्या आणि या 4 गोष्टी केल्यात ना तुम्ही सुखी समाधानी. बघा हरिकृष्णामध्ये विदेशी लोक, फॉरेनर लोक ते जगातल्या सगळ्या भोग भोगून बसले तरी त्यांना त्या सुख भेटलं नाही. आणि आपले भारतीय त्यांना फॉलो करायला जातात. लक्षद्वीपला जाय, मालदीपला जाय, इकडं जाय, तिकडं जाय, आणि त्यांनी फेकलेला चोथा आहे आणि त्या चोथ्याच्या मागं आपण लागलेलो आहेत. तो कुठं भेटणार आहे? म्हणून ते अध्यात्माची प्रॅक्टिस करतात, ते अध्यात्माकडे येत आहेत. आपण अध्यात्माकडे पाठ दाखवली आहे आणि त्याने भौतिक जगाकडे पाठ दाखवलेली. म्हणून आपल्याला काय करायचं, आपलं मुख भौतिककडून काय करायचं, भगवंताकडे वळवायचं. आणि हळूहळू तुम्हाला डी फॉर डाएट म्हणजे भगवंताला जे काही प्रसाद होतो, कारण गीतेमध्ये भगवंत म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते. तुम्ही केवळ पान फूल फळ अर्पण जरी केले तर मी त्याला प्रसन्न होतो. ह्या 4 गोष्टी करायच्या आणि 4 गोष्टी नाही करायच्या. 4 गोष्टी कोणत्या नाही करायच्या त्याच. दुसरं फर्स्ट आहे फोर्स रेग्युलर प्रिन्सिपल म्हणजे नो मीट इटिंग, मांसाहार नाही करायचा. दुसरं नो अल्कोहोल, नशापान, कोणत्याही प्रकारचा नशापान नाही करायचं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे अवैध संघ, पती असो पत्नी आपले एकनिष्ठ राहिलं पाहिजे, मानसिक आणि शारीरिक. आणि सगळ्यात शेवटी आहे जुगार. ह्या 4 गोष्टी टाळायच्या. ह्या जसं आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाताना तुम्ही तो सांगतो की तुम्हाला पथ्य पालन करावं लागतं, तसं अध्यात्मामध्ये हे पथ्य येतं. तुम्ही 4 गोष्टी करायच्या ABCD. A फॉर असोसिएशन, B फॉर
बुक्स रिडिंग, सी फॉर आणि डी फॉर डाएट. आणि ह्या 4 गोष्टी नका करू. भक्ती सोपं आहे. नरकात जायचं असेल तर लई बिल पे करावं लागते, दारू प्यावं लागते, नॉनव्हेज खावं लागते, जुगार खेळावं लागते, या बिचार तेव्हा नरकात जात आहे, त्याला खूप खर्च आहे. पण वैकुंठात जाण्यासाठी तुम्हाला काय आहे का? जप करायला पैसे लागतात का? प्रसाद खायला काही पैसे लागतात का? भगवद्गीता ग्रंथ वाचायला काही पैसे लागतात? सगळं फ्रीमध्ये, तरी लोकांना नको वाटते. पण आपली चेतना ती कुठे घेऊन जातात त्यानुसार आपली डेस्टिनी ठरणार आहे. म्हणून ह्या ABCDला आणखीन एका अँगलनं मी आता मध्यंतरी असंच वाचत होतो. ह्या ABCDला मी एक आणखीन वेगळ्या अँगलनं पाहिलं. ए फॉर ॲम्बिशन, एम राहिलं पाहिजे भक्तीमध्ये. तर तुम्हाला एम जर क्लिअर असेल, त्या एमला प्राप्त करण्यासाठी ॲम्बिशन पाहिजे. बरोबर? ॲम्बिशन मीन्स काय? महत्त्वाकांक्षा पाहिजे. आणि जर एम क्लिअर असेल आणि ॲम्बिशन असेल तर दुसरं बी येते. बी म्हणजे बिहेवियर, व्यवहार. तुमचं चारित्र्य, व्यवहार नाही का, तुमच्या एमनुसार आणि ॲम्बिशननुसार तुमचं काय होतं? व्यवहार ठरला जातो. आणि बी नंतर काय होतंय? सी. तुमचा व्यवहार चांगला असेल तर तुमचं कॅरेक्टर डेव्हलप होते. कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य डेव्हलप होते. आणि सी नंतर जर चारित्र्य डेव्हलप झालं तर त्याच्यानंतर डी येतं. डी म्हणजे डिरेक्शन, डेस्टिनी तुम्ही प्राप्त करू शकतात. म्हणून भक्तीला आपलं एम ठेवा भक्तीमध्ये. आणि ती भक्ती एम ठेवलं की मग ते ॲम्बिशन ठेवायचं. मला कसं करून मी कसं प्राप्त करू शकतो, त्याला ॲम्बिशन करा. ॲम्बिशन झालं की हळूहळू तुमच्या भक्तीमध्ये, तुमच्या व्यवहारामध्ये खूप बदल पडतो. आणि व्यवहारात फरक पडला की तुमच्या चारित्र्यामध्ये आपोआप सुधारणा होते. आणि चारित्र्य सुधारणा झालं तर ते डी शेवटचं आहे. डी म्हणजे काय? तुमच्या गंतव्याच्या ठिकाणी, तुमच्या डेस्टिनी त्या ठिकाणी तुम्ही प्राप्त करू शकता. म्हणून हा भक्तीचा मार्ग तुम्ही करा. आणि दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती ह्या भगवत भक्तीच्या मार्गातून आपण प्राप्त करू शकतो. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शिल प्रभुपाद की जय. कोणा काही प्रश्न, टीका टिप्पणी?